आज तुम्ही मला ज्या अवस्थेत पाहतात ती अवस्था म्हणजे नक्षलवादी अवस्था। आज अशा अवस्थेत महाराष्ट्रात कित्येक नक्षलवादी फिरत आहेत। जास्तीत जास्त आमच्या चंद्रपूरमधल्या गडचिरोली भागातच असे कित्येक नक्षलवादी आहेत। पण उद्या कदाचित बबनराव तुमच्या या शब्दामुळे सारा महाराष्ट्र म्हणजे साऱ्या महाराष्ट्रातील शेतकरी आणि त्यांचे मोठे शेतकरी पुत्र हे अशीच अवस्था घेऊन फिरणार आहेत, कारण तुम्ही ही जबान जी शेतकऱ्यासाठी वापरले। परंतु माझं यासाठी वय नाही, परंतु मोठे शेतकरी पुत्र आणि शेतकरी या अवस्थेत उद्या साऱ्या महाराष्ट्रात फिरतील। बबनराव तुम्ही काय म्हणला, शेतकऱ्याला आम्ही 6,000 रुपये दिले। अरे 6,000 रुपये दिले तर काय भीक म्हणून दिली का? तुम्ही एकीकडे शेतकरी सन्मान योजनेबद्दल मत मागत फिरता आणि इकडे सांगता आम्ही 6,000 रुपये दिले। तुम्ही 1,500 रुपये दिले आणि नंतर आमची आई बहीण काढली। ती शेतकऱ्याची आई बहीण तुमचं काय काम होतं बबनराव काढायची? आज जर तुम्ही एखाद्याची आई बहीण काढा, तुम्हाला रस्त्यात जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही। ही महाराष्ट्राची भाषा आहे। परंतु तुम्ही त्याच महाराष्ट्रात आमदारकी मिळवून जर शेतकऱ्याची आई बहीण काढत असाल तर तुम्हाला बबनराव इथून पुढं तर त्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळू नये। जर त्यांच्या पक्षाला जर थोडीशी अक्कल असेल आणि डोकं असेल तर ताबडतोब त्या बबनरावचा राजीनामा मागितला पाहिजे आणि बबनरावनी सुद्धा तो खुशीने राजीनामा दिला पाहिजे, कारण बबनरावची लायकी त्या पदावर नाही। आज आमच्या शेतकऱ्यांना काय बबनरावांनी सांगितलं, तुमच्या खिशातला मोबाईल, तुमची चप्पल, तुमचे कपडे हे सारं आमच्यामुळे आहे। अरे तुम्हीच तर आमच्यामुळे त्या सत्तेत गेलात, याचा विचार केला पाहिजे। आज बबनराव तुम्हाला पगार किती आहे? साधारणतः आमदाराला 2 लाख रुपयाच्या जवळ पगार असते। ती पगार कुठून येते? शेतकऱ्यांनी भरलेल्या करामधून येते, शेतकऱ्याच्या उत्पन्नातून येते। हे बबनरावला जर कळालं असतं तर आज इतकी नोबत आली नसती। सारा आज महाराष्ट्र म्हणतोय बबनराव तुम्हाला लाज वाटते का? पण बबनरावला स्वतः लाज वाटत नाही, कारण इतके निर्दयी माणसं आज आमच्या सत्तेत येऊन बसतात। मला त्यांच्या पक्षाबद्दल बोलायचं नाही, मला त्यांच्या वरिष्ठ नेत्याबद्दल बोलायचं नाही, परंतु काल विधान भवनामध्ये नानाभाऊ पटोले यांनी असं सांगितलं, अरे असेल तुमचा बाप मोदी, आमचा बाप फक्त शेतकरी आहे। जरी तुमच्या त्या विधान भवनातली ती भाषा नसेल, जरी भाषा चुकीची असेल, परंतु मुद्दा महत्त्वाचा होता। असेल तुमचा बाप मोदी, मी छाती ठोकून सांगतोय, मोदी तुमचा बाप असेल, आमचा बाप फक्त कष्ट करणारा शेतकरी आहे। यात काय चुकीचं बोलण्यात आलं? आणि इथून पुढे देखील असं बोलण्यात येईल, जर तुम्ही बबनराव सारख्या माणसाला आपल्या पक्षात घेऊन जर अशी भाषा करत असाल, जर आमच्यावर जर तुम्ही फिरत असाल, तर कदाचित उद्या हा पक्ष महाराष्ट्रावर नाही, कुठल्याही राज्यावर किंवा देशात यांची सत्ता राहणार नाही। शेतकऱ्याबद्दल तुम्ही बोलू नका। तुम्हाला बोलायचं तर त्या अदानी अंबानीबद्दल बोला, तुम्हाला बोलायचं तर मोठ्या मोठ्या उद्योगपत्याबद्दल बोला, परंतु एकाही आमदारांनी इथून पुढं शेतकऱ्याच्या विरोधात बोलायचं नाही। अरे शेतकरी हितासाठी तुम्ही काय करताय? कर्जमाफीचं आश्वासन दिलं, केली का महाराष्ट्राची कर्जमाफी? नाही, तुमच्यानं कामाच्या गोष्टी होत नाहीत। परंतु दिलेल्या 6,000 रुपये आणि 1,500 रुपये दररोज त्या शेतकऱ्याला जर तुम्ही बोलत असाल तर बबनराव इथून पुढं तुम्हाला घरातून बाहेर एक शेतकरी निघू देणार नाही। आणि अशा प्रकारची अवस्था घेऊन आज आमचा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून बबनराव इथून पुढे बोलायचं असेल तर तोंड सांभाळून बोला, आणि जराशी अक्कल असेल तुला बबनराव तर पदाचा राजीनामा देऊन घरी बस। आमचे शेतकरी त्या पदासाठी देखील आहेत। जय जवान, जय किसान, धन्यवाद।